पालघर रायगडसह नाशिक आणि पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड तर मुंबई ठाणे रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट 24 तासात पावसामुळे 12 जणांचा बळी। पावसाच्या अलर्टमुळे आज मुंबई ठाणे नाशिक भिवंडी नवी मुंबईसह कल्याण डोंबिवलीतील शाळांना सुट्टी। रत्नागिरी पालघर आणि पुण्याच्या ग्रामीण भागातही शाळा बंद राहणार। नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा धोका काही प्रमाणात कमी होणार, मात्र पर्जन्यवृष्टी कायम राहणार। सप्तशृंगगड आणि परिसरात आज उद्या आणि परवा प्रवेशबंदी। नांदुरी ते सप्तशृंगगड घाट मार्गही बंद राहणार। धार्मिक स्थळ धबधबे ट्रेकिंग पॉइंट्स नदीकाठावर जाण्यास मनाई। तब्बल 18.5 तासांनी अखेर मुंबई पुणे मिसिंग लिंक सुरू। दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होती। 7,000 कोटी खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित। मुंबई पुणे रेल्वे मार्ग पुढील 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता। दरड कोसळल्यानं रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णतः कोलमडली। 17 गाड्या रद्द, 31 गाड्यांचे मार्ग बदलले। आळंदीतल्या पूरस्थितीमुळे उद्याच्या पालखी सोहळ्यावर निर्बंध। मानाच्या 56 दिंड्यांमधल्या 560 वारकऱ्यांनाच परवानगी। वारकऱ्यांना थेट पुण्यात येण्याचं आवाहन। पुण्याच्या धरणांमध्ये 3.5 महिने पुरेल एवढा पाणीसाठा। काल 24 तासात 2.25 महिने पुरेल एवढं पाणी साचलं। पुण्याच्या धरणात सध्या 10.68 टीएमसी पाणीसाठा। घाटमाथ्यावरच्या पावसामुळे उजनी धरणात आवक वाढली। दौंड बंधाऱ्यातून 1.45 लाख क्युसेक वेगानं विसर्ग। उजनीमध्ये 48 तासात 4.25 टीएमसी आवक। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनानंतर आता काँग्रेस रघुपती राघव राजाराम सत्याग्रह करणार। राम मंदिरातील दान चोरी विरोधात आजपासून राज्यव्यापी आंदोलन। क्रिस्टियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर। अतिरिक्त वेळेत स्पेनचा पोर्तुगालवर 1-0 विजय। स्पेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक।